Hello everyone, I have to start here chapter shear and bending stresses for strength of material subject. Here are the three conditions of beam. First condition is simply supported beam carrying UDL. जर प्रॉब्लेम मध्ये ही जर कंडिशन असेल सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग UDL तर M इज इक्वल टू हा एमचा आपल्याला फॉर्म्युला आहे M इज इक्वल टू WL²/8 हा फॉर्म्युला यूज करायचा आहे एमसाठी. देन सेकंड कंडिशन इज कॅन्टिलिव्हर बीम विथ पॉईंट लोड. जर कॅन्टिलिव्हर बीम असेल तर M इज इक्वल टू WL. ओनली कॅन्टिलिव्हर बीम विथ लोड म्हणजे तुमच्या कॅन्टिलिव्हर बीमवर एक लोड असेल तर M इज इक्वल टू WL. ओके. थर्ड कंडिशन कॅन्टिलिव्हर बीम विथ UDL. जर कॅन्टिलिव्हर बीमवर जर UDL असेल म्हणजे ह्या टाईपमध्ये जर फिगर आपली असेल कंडिशन तर M इज इक्वल टू WL²/2. ओके. मोस्ट ऑफ सर्व प्रॉब्लेममध्ये नियर अबाउट 90% प्रॉब्लेममध्ये ही कंडिशन यूज केलेली असते. M इज इक्वल टू WL²/8 कंडिशन असते सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग UDL. ओके. तर हा चॅप्टर जो आहे हा चॅप्टर फक्त एका फॉर्म्युल्यावर आहे. तो फॉर्म्युला म्हणजे फ्लेक्झर फॉर्म्युला. ओके. हा जर फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला हा टोटल चॅप्टर सॉल्व्ह करता येईल. फ्लेक्झर फॉर्म्युला. ओके. फ्लेक्झर फॉर्म्युला आहे M/I इज इक्वल टू सिग्मा B अपॉन Y. ओके. मी यांचे मिनिंग तुम्हाला राईट करतो. M इज इक्वल टू बेंडिंग मोमेंट. M is equal to bending moment in Newton mm. Okay. I is equal to moment of inertia. Moment of inertia mm⁴. ओके. जर रेक्टँगल सेक्शन असेल तर मी आयचे तुम्हाला फॉर्म्युला देतो. रेक्टँगल सेक्शन असेल तर I इज इक्वल टू BD³ डिवायडेड बाय 12. ओके. मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये हे तुम्हाला झालेलं आहे. आणि जर सर्क्युलर सेक्शन असेल तर I इज इक्वल टू π/64 D⁴. ओके. हे दोन फॉर्म्युला. देन सिग्मा B इज इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस. बेंडिंग स्ट्रेस न्यूटन पर mm². and Y is equal to center distance. सेंटर डिस्टन्स म्हणजे हाफ आपण करायचं जी हाईट असेल ती इन mm. ओके. हे तुमचे बेंडिंग स्ट्रेस आणि हा फ्लेक्झर फॉर्म्युला हा मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे या चॅप्टरमध्ये. अँड दीज आर द थ्री कंडिशन. ओके. आता आपण एक ह्याच्यावरचा एक प्रॉब्लेम घेऊ. ओके. प्रॉब्लेम हिअर rectangle beam 300 mm wide and 500 mm deep is simply supported over a span 4 meter of UDL 10 kN per meter. Find the stress. ओके. आता ह्याच्यात आपल्याला कंडिशन आहे बघा. लुक ॲट दिस कंडिशन. सिम्पली सपोर्टेड ओव्हर ए स्पॅन. ओके. सिम्पली सपोर्टेड ओव्हर ए स्पॅन 4 मीटर ऑफ UDL. म्हणजे आपण इथे एक ड्रॉ करून घेऊ. सेक्शन आहे रेक्टँगल सेक्शन. बीम आपण ड्रॉ करून घेऊ. A and B. स्पॅन इज 4 मीटर. स्पॅन मीन्स लेंथ. ओके. UDL आहे 10 kN पर मीटर. ओके. सेक्शन इज हिअर. ड्रॉ रेक्टँगल सेक्शन विथ 300 mm and deep is 500. म्हणजे तुमची हे हाईट झाली. ओके. आपण फर्स्ट कंडिशन आहे सिम्पली सपोर्टेड बीम स्पॅन 4 मीटर ऑफ UDL. ओके. आपण कंडिशन आहे. देन M इज इक्वल टू WL²/8. ओके. हे कंडिशन आहे. वन डाटा आपण लिहून घेऊ. B इज इक्वल टू 300 mm. D इज इक्वल टू 500 mm टेप. लेंथ 4 मीटर. ते mm मध्ये 4 × 10⁻³
mm. Okay, then find the stress. Okay, therefore sigma b is equal to question mark. Okay, first simply supported beam carrying UDL m is equal to WL square by 8. Okay, तिथे आपण व्हॅल्यू पुट करून घेऊ. m is equal to WL square by 8. ओके, व्हॅल्यू पुट करून घेऊ. W लोड किती आहे 10 किलोन्यूटन पर मीटर. ओके, त्याच्या अगोदर आपण W जो आहे तो आपण कन्वर्ट करून घेऊ न्यूटन पर mm मध्ये. ओके, W इज इक्वल टू 10 किलोन्यूटन पर मीटर. ओके, किलोन्यूटनचं न्यूटनमध्ये करायचं आहे 10⁻³ पर जे डिवाइड mm मीटरचा mm मध्ये 10⁻³. यार लोड किती आलं तुमचं 10 न्यूटन mm. ओके, लोड पुट ॲट हिअर व्हॅल्यू 10 इंटू लेंथ 4 इंटू 10⁻³ 4 इंटू 10⁻³ होल स्क्वेअर डिवाइडेड बाय 8. ओके, I will solve here. Ten into 4 into 10⁻³ whole square divided by 8. Answer is 20 into 10⁻⁶. 20 into 10⁻⁶ न्यूटन mm. ओके, हे आपण m फाइंड केलं. सेकंड वन इनर्शिया. आपल्याला फ्लेक्झर फॉर्म्युला यूज करायचं आहे. फ्लेक्झर फॉर्म्युला काय आपल्याकडे m/i इज इक्वल टू सिग्मा b अपॉन y. ओके, सेकंड वन I is equal to section is rectangular section, that is BD cube divided by 12. BD cube divided by 12. B here 300, D 500 cube divided by 12. We will solve here. (300) into 500 cube divided by 12. Answer is 3.125 into 10⁻⁹. 3.125 into 10⁻⁹ mm⁴ I. Okay, then third one y is equal to y center distance. Center distance म्हणजे depth by 2, d by 2. Here d is 500 divided by 2, 250 mm. ओके, त्याच्यानंतर आपण फ्लेक्झर फॉर्म्युला इथे यूज करायचा. फोर्थ स्टेप इज द लास्ट स्टेप ऑफ प्रॉब्लेम. m/i इज इक्वल टू सिग्मा बी अपॉन वाय. आपल्याला बेंडिंग स्ट्रेस फाइंड करायचं आहे, त्यामुळे सिग्मा बी तसंच व्हॅल्यू पुट करायचं. एम आहे 20 इंटू 10⁻⁶. 20 इंटू 10⁻⁶. राईट हिअर आय 3.125 into 10⁻⁹ is equal to sigma b as it is bending stress, and y is equal to 250. Okay, I will solve here. सिग्मा बी इज इक्वल टू हे 250 जे डिनॉमिनेटरला आहे ते इकडे न्यूमरेटरमध्ये ट्रान्सफर होतील. 20 इंटू 10⁻⁶ इंटू 250. ओके, अंडरस्टँड दिस स्टेप and this one are divide total 3.125 into 10⁻⁹. Okay, I will calculate here. See here 20 into 10⁻⁶ into 250 divided by 3.125 into 10⁻⁹.
answer is 1.6 stress unit Newton per mm square. Okay, this is your final answer. In shear and bending stress chapter, in this chapter these are three conditions are used, and this is formula is most important formula for this total chapter. Okay, and 90% problem these are used in this condition: simply supported beam carrying UDL, then M is equal to WL square by 8. Okay, I will repeat here this problem. A rectangular beam 3 mm wide and 500 mm deep. Okay, I will draw here a rectangle section 3 mm wide and 500 mm deep, and this is a condition: simply supported beam UDL. Okay, then simply supported carry a UDL 10 kN, there is a length. Okay, I will draw here this condition. Okay, M is equal to W square by 8. Okay, these are the given data. B is equal to 300, D length, सिग्मा फाइंड आउट करायचं आहे, आणि डब्ल्यू जो आपल्याला लोड दिलेला असेल तो किलोन्यूटन पर मीटरमध्ये असेल तर त्याला कन्वर्ट करायचं न्यूटन पर एम एममध्ये. किलोन्यूटनचं न्यूटनमध्ये 10⁻³ पर म्हणजे भागाकार. ओके, 10⁻³ मीटरचं एम एममध्ये 10⁻² कॅन्सल झाल्यानंतर 10 आला. एम इज इक्वल टू ती कंडिशन WL स्क्वेअर बाय 8 आपण व्हॅल्यू पुट केलं, आन्सर आलं तुमचं हे. त्याच्यानंतर आय रेक्टँगुलर सेक्शनसाठी BD³/12, जर सर्क्युलर असतं तर π/64 d⁻⁴. ओके, दिस वन y is equal to d/2, and this is a final formula m/I is equal to sigma v by y. This is a flexure formula. I will calculate here sigma b. ओके, काही असे तुम्हाला प्रॉब्लेम आहेत की ज्याचे तुम्हाला फक्त लोड फाइंड आउट करायला सांगतील, तेव्हा तुमचे व्हॅल्यू सर्व सेम असणार. फक्त या फॉर्म्युलामध्ये जिथे तुमचा W आहे तो तुमचा W ह्या आन्सरला ॲज इट इज असणार. ओके, अगर ये वीडियो आपको पसंद आई हो तो इसे लाइक शेयर एंड सब्सक्राइब करो. थैंक यू.